सर्वांना, मी आहे प्राजक्ता. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. माझा पहिलाच व्हिडिओ आहे हा, कारण की मला इतकं नव्हतं माहीत जास्त व्हिडिओज बाबतीत. मग एका ताईची मला कमेंट आली होती इंस्टावरती, मग त्या बोलल्या की मला नाही का तुम्ही यूट्यूबवरती पण व्हिडिओज करा वगैरे. मग म्हटलं आज करावं स्टार्ट. मग आज आमच्या पिलूंचा बड्डे आहे. म्हटलं आता ह्यापेक्षा स्पेशल काय असू शकतं तुम्हाला दाखवायचं. म्हटलं तिथूनच स्टार्ट करावं आपण. पण मला उठायला खूप इतका उशीर झाला आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर आता 1 वाजून गेलेत. म्हणजे उठली मी 10-11 वाजताच, पण उठल्यापासून पिलूंचाच चालू आहे रडारडी पडापडी. दोघींची चालू आहे. मग त्यांना औषध पाजले, त्यांचं सगळं झालं आहे. फक्त आता आंघोळ घालायची आहे आणि परत माझं जे रोजचं काम आहे ते. चला बघूया. झाल्याचे मग त्यांच्या पॅन्टा वगैरे काढून ठेवले. ते बघा आमच्या घरात पसारा पिलूंचा. दहशत आहे दहशत आमच्या ह्या वादळांची. बसत नाही तो शांत. माझे काम एवढे पेंडिंग पडलेत, थोडे काम करायचे आहेत. परत तिकडं किचन सगळं राहिले काम. आता लागते पटापट करायला. मी म्हटलं पटापट कामं करून घ्यावं, कारण की दिवस कुठून निघून जाईन कळणारच नाही मला पोरींमध्ये. मग काय पटपट आतून घडी करून घेतली आणि म्हटलं पटपट झाडून ते घ्यावं, कारण की हे वादळं शांत आहे तोपर्यंत काम करता येतं, नाही तर काय करू देत नाहीत. आम्ही तिघींनी पण आंघोळ केली, पिलूंना तयार केलं. पिलूंना ओवाळणी करायची होती, मग काय ताट पण तयार केलं होतं. त्या दोघी बघत होत्या एकमेकीला काय करायला लागली आमची मम्मी म्हणून. ते बघा त्यांचं कसं चाललं होतं. मग त्यांच्या दोघींची पण ओवाळणी केली. ते बघा आमचं कसं चाललं होतं बोलणं. हाय कर, हाय हाय, हॅपी बर्थडे. हां हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ते हात असं द्यायचं. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मम्मा. वाव, संयुक्ता ये की मम्मा तू पण ये. तू आहे ती, तू आहे. लगे नाटकं करते कॅमेरा बघून आमचं पिलू. संयुक्ता ये उठ 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 उठ, इकडे ये तुझी पण ओळख करून देऊ. ही संयुक्ता आहे बघा आमची. संयुक्ता वरती बघ. हाय हाय कर, हाय कर, हाय हाय हाय. संयुक्ता आमची सोडली खेळायला. कामं बसलेत माझे अजून. हे बघा कधी होईल. अजून संध्याकाळी बड्डेची तयारी करायची आहे. कसं काय काय करू मला कळलंच नाही. विचार करून करून पार चक्कर यायला लागले मला. असं चक्करून पडायचं नाही. आपल्याला रात्री बड्डे पार्टी करायची आहे ना, तर पटपट काम करून घेऊया. ह्यांचे पप्पा पण येतील. ते कसं आज फर्स्ट शिफ्ट घेतलेत ना, मग ते फर्स्ट शिफ्टला येतील जाऊन. म्हणजे 3पर्यंत येतील ते. त्यानंतर ते जाऊन सामान आणतील सगळं. आपल्याला काय नाही, आपल्याला घरातलं काम आणि आपल्या पिलूंना तयार करायचं. सर्वात मोठं काम आहे माझ्याकडचं, ह्यांना तयार करायचं. चला बघू, पटपट कामं करून घेऊया. हे बघा पिलूंचे पप्पा पण आले आणि पिलूंसाठी डायपर आणि मला खायला घेऊन आले होते. कारण की कामामध्ये मी खायचं काहीच केलं नव्हतं, म्हणून म्हटलं पटमनी खाऊन घ्यावं, कारण की पिलू उठलं तर मला परत खाऊ देणार नाही. पिल्लू दोन्ही पण पिलू उठले आमचे. आता मला इतका राग आला ना यांच्या पप्पांचा, काय सांगू तुम्हाला. लय म्हणजे लय राग आला आता. मी काल 2-3 दिवस झाले मी बोलत होते त्यांना की कुठं करायचं आपण बड्डे. ते बोलले करू आपण करू आपण करू आपण. कुठं करायचं हेच नाही बोलले. मला म्हणतात आता घरी आल्यानंतर कामावरून, घरामध्ये जागा पुरण का सगळ्यांना. काय बोलूया माणसाला मी बोलले होते त्यांना, घरात जागा नाही पुरत, आपण टेरेसवरती करूया. हां बोलले, आता टेरेसवरती करायचं आहे. आता अचानक ठरवल्यावरती ह्या टायमाला आता वाजलेत 5. फोकस वगैरे लावायचं कसं, सगळं मॅनेजमेंट करायचं कसं. आता मी रागाला आले म्हणून ते बोलतात की नाही आता टेरेसवरतीच करायचा बड्डे. पण कसं मॅनेज करणार आहे सगळ्या गोष्टी, काय माहीत कसं काय करणार आहेत. बघा पिल्लू आमचे
चालू आहे खेळायचं. काम पण झाले माझे सगळे. आता फक्त कपडे वाळू घालायचे राहिलेत. भांडी बिंडी घासली सगळे. बघा असं क्लीन केलं सगळं. कपडे काढून वाळू घालायचे. नाटके करायला लागले. आता त्यांना कळायला लागले आमची मम्मी काय करते, सारखं सारखं फोन घेते. म्हणजे मी व्हिडिओज करत असते ना, इकडं तिकडं ट्रायपॉड ठेवून. त्यांना लय भारी वाटते हे आमची आई काय करते आहे. तर मी जिथं फोन ठेवते ना, म्हणजे स्टँड लावून, ते घ्यायला जातात त्या दोघी लगेचच. मग मला नाही झोपल्याशिवाय मला शूटच करायचं होत नाही. असं ते सांगते तुम्हाला तयारी कशी चालली आमची. सगळं सामान घेऊन पिलूंचे पप्पा आणि काका आले. मग काय आता चालूच होती तयारी करायची. मग काय भाऊजी त्यांनी फुगे फुगवत बसले होते. त्यांच्याकडे ते दिलं होतं फुगे फुगवायचं का. आणि पिलू त्यांना लावून दिली होती TV. बर्थडे झाल्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला आलो होतो बाहेर. मग काय पिलूंच्या नादांमध्ये नाही का व्हिडिओज काढायचा राहिला. पोट भरून खाऊन घेतलं आणि घरी आल्यानंतर हे बघा पिलूंचे बड्डे गिफ्ट्स. फायनली बड्डे झाला आमचा. शेवटी आमचं घरातच ठरलं बड्डे करायचं. झाला बड्डे. हे बघा आमचे पिलू कसे खेळायला लागले. 12 वाजून गेले तरी अजून ह्यांचं खेळणं संपलं नाही. आता कधी झोपतात माहीत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटतो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.